हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड, मी आहे पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर गेले 2 दिवस झाले पुण्यामध्ये भरपूरच पाऊस आहे आणि नेमका घरातला बऱ्यापैकी किराणा संपला आहे आणि लास्ट संडेला बहिणीकडे गेल्यामुळे ते काय भरणं झालं नाही। तर विचार असा आहे की आज जावावं डीमार्ट मध्ये आणि जो काही लागतोय तो किराणा एकदमच आणून ठेवावा, म्हणजे पावसामध्ये सारखं सारखं बाहेर जायचं टेन्शन नाही। तर त्याच्यासाठी मग इथं मी आता रेडी होत आहे डीमार्टला जाण्यासाठी। घरला पण घेऊन जातो, पाऊस आहे पण रिक्षानच जाते त्यामुळे काय एवढं हे होणार नाही। तर पटकन जाते आणि जे काही साहित्य लागतं ते घेऊन येते। तर पाऊस थोडा कमी झाला होता, बरोबर त्यावेळेस आम्ही डीमार्टला येऊन पोहोचलेलो आहोत। आता पटकन जे काही घ्यायचं आहे ते पटकन घेतो, म्हणजे कसं पाऊस कमी आहे तोपर्यंत आम्ही घरी जाऊन पोहोचू शकतो। हे पिलू घे ना, टॅडी द्यायला लागलं, घे। नको तर नको, चला चला पटकन पटकन आवरा, वेळ होतोय। हे विहान तुला गॉगल नको आहे काय रे पिलू? नको गॉगल, गॉगल नको आहे पिलू, गॉगल नको आहे। पहिल्यांदा बघितलं बाबा पोरग, वा छान, असंच सगळं नको म्हणायचं। तर डीमार्टमधून झालेली आहे खरेदी, आता रिक्षा करत आहे। रिक्षा येस तोपर्यंत आम्ही बसलो आहोत आणि विहान पण झोपला होता। तर मग आता रिक्षा आली की आम्ही जातो, कारण बराच वेळ झाला। करायचे सोयाबीनचे पकोडे, म्हणजे सोयाबीनची भजी करायची आहे। त्याच्यासाठी मी काही सोयाबीन ठेवते। तर हे सोयाबीन पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं छान भिजत ठेवायचे। आता छान इथं मी सोयाबीन 15 ते 20 मिनिटं छान भिजत ठेवते। तर इथं पाहू शकता 15-20 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि हे चांगलं सोयाबीन भिजलेलं आहे बघा, छान असं भिजलेलं आहे। तर ह्याच्यातलं मी सगळं पाणी काढून घेते। आता ह्याच्यातलं सगळं पाणी मी येऊन काढलेलं आहे। माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे, ती मी लावते थोडी वरतून अशी। त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालते मी, थोडीशी हळद टाकते आणि हे लाल तिखट, इथं थोडासा गरम मसाला आहे आणि इथं थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान ना मिक्स करून मी एक अर्धा तास ठेवून देते। मसाला छान लागला पाहिजे त्याला। सोयाबीनला चांगला मसाला लागून 15-20 मिनिटं झालेले आहेत। आता मी इथं बेसन घेत आहे। बेसनानंतर मी थोडीशी हळद टाकते, चवीपुरतं मीठ, हे थोडंसं लाल तिखट, पोहा थोडासा, थोडं थोडं पाणी घालून हे छान मी मिक्स करून देते।
इथं थोडं थोडं पाणी घालून हे छान मी मिक्स करून घेतलंय. आता इथे थोडीशी मी वरतून कोथिंबीर टाकते. कढई तापली आहे तर मी तेल घालून घेते. तर तेल तापलेलं आहे चांगलं. मी काय करते याच्यामध्ये एक हे सोयाबीन घेते आणि मस्त असं बेसनमध्ये याला छान डीप करते आणि तेलामध्ये एक सोडून देते. आता एक मी सोडत आहे सगळे भाजी. आता इथे पाहू शकता भजी छान अशी भाजलेली आहेत तर मी काढून घेते. आणि त्या साईडला चहा ठेवलाय. अशा पावसाळी वातावरणामध्ये चहा भजी हे खूप खायला छान लागतं. आणि इथं गरम गरम चहा आणि भजी अशी तयार आहेत. तर इथं गरम गरम अशी सोयाबीनची भजी तयार आहेत. बघू शकता किती छान झालेली आहेत. मी थोडी जवळूनच दाखवते. आणि आपण नेहमीच कांदा भजी बटाटा भजी किंवा वडापाव हे बनवत असतो पण ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान लागते. आणि बाहेरचे पावसाळी वातावरण गरम गरम भजी आणि चहा कोणाला कॉम्बिनेशन नाही आवडणार. तर मी ही अशी छान भजी केलेली आहे. आणि टेस्ट पण खूप छान लागते. आतला जो आपण सगळा मसाला घालून त्याला बराच वेळ ठेवतो ना त्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही अशी भजी खूप छान आवडतील. आणि जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत मी इथं चहा आणि भजी मस्तपैकी एन्जॉय करते.